नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. महामार्ग जीवघेणे झाले, 223 जणांचे बळी गेले. कोल्हापूर जिल्ह्यात महामार्गावरील अपघाताचे प्रमाण वाढलं असून मागील 2 वर्षातील अपघातांची संख्या या 6 महिन्यातच ओलांडली आहे. जून अखेर 553 अपघात झाले असून 223 जणांचे बळी गेले आहेत. यामध्ये 499 जण गंभीर जखमी झाले आहेत. महामार्गावरील रस्त्यांचं रखडलेलं काम, काही ठिकाणी नव्याने झालेल्या रस्त्यांमुळे वाहनांचा वाढलेला वेग, ब्लॅक स्पॉट, मद्यप्राशन आणि विना नंबर प्लेट प्रवास यामुळे महामार्गावरील अपघातांची मालिका वाढत आहे. कागल मुदाळ तिट्टा मार्गावर अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. कर्नाटकातून कोल्हापूरकडे येणारी किंवा जाणारी वाहतूक RTO चेकपोस्ट आणि GST नाका चुकवण्याच्या नादात या मार्गावर वळवली आहे. तसेच संकेश्वर बांदा महामार्गावरील 70 किलोमीटरचा रस्ता जिल्ह्यात येतो. या मार्गावर नवीन रस्ता झाल्याने प्रचंड वेगाने येणारी वाहने, दिशादर्शक फलकांचा, ब्लॅक स्पॉटवरील उपाययोजनांच्या अभावामुळे अपघाताची संख्या वाढत आहे. लक्ष्मी टेकडी परिसरातही अपघातांच्या घटनेत वाढ झाली आहे. याचसोबत नागपूर रत्नागिरी महामार्गाचं काम सुरू असल्यामुळे अपघाताच्या संख्येत वाढ झाल्याचं दिसत आहे.